काही पालक मुलांचं आठवड्याभराचं शेड्यूल इतकं पॅक करून ठेवतात आणि वरून एक्सपेक्ट पण करतात, की मुलांनी चांगला अभ्यास करावा. जसं की दिवसभर मुलं शाळेमध्ये असतात. जवळ-जवळ 7 ते 8 तास काही मुलांची शाळा असते. त्याच्यानंतर त्यांची ट्युशन असते. वरून तुम्ही त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये टाकतात. या दिवशी त्यांचा हा क्लास आहे, दुसऱ्या दिवशी त्यांचा तो क्लास आहे, त्याच्यानंतर अबॅकसचा क्लास आहे. या सर्व ह्याच्यामध्ये तुम्ही कधी विचार केलाय का, ते मुलांची काय हालत होत असेल? एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मुलांना लावायच्या, पण कोणत्या? ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, नाही की तुम्हाला इंटरेस्ट आहे. तुम्हाला कोणाला तरी शो ऑफ करायचं आहे का माझ्या या मैत्रिणीने किंवा आमच्या या ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये टाकलेल्यामुळे मला पण टाकायचं आहे किंवा माझी मुलं मागे नाही राहिली पाहिजे. तर प्लीज मुलांना थोडासा ना श्वास घ्यायला वेळ द्या. त्यांना कधीही दिवसातला जवळ-जवळ 1 ते 2 तास जो वेळ आहे ना, मला माहिती आहे 2 तास म्हणजे तुम्हाला खूप जास्त वाटत असेल, पण तितका वेळ त्यांना जे आवडतं ना, ते त्यांना खेळू द्या. मनसोक्त ज्याच्यामध्ये कोणतेच नियम नाही आहेत, कोणतीच बंधनं नाही आहेत. आपल्याला असं वाटतं, की मुलं क्रिकेट क्लासला जातात, फुटबॉल क्लासला जातात, स्केटिंगला जातात, म्हणजे तिकडे ती मुलं खेळतात. ॲक्चुअली तिकडे ती मुलं खेळत नाही किंवा एन्जॉय नाही करत, जर समजा त्यांना त्याच्यामध्ये आवड नसेल तर. तिकडे ते जे खेळ आहेत ते नियमबद्ध आहेत. त्यांना त्यांच्या मनासारखं खेळता येत नाही. त्यांचे जे कोच असतील ते त्यांना जशा पद्धतीने सांगतील ते तशा पद्धतीनेच त्यांना नियम फॉलो करून खेळावे लागतात. मग जर समजा तुम्हाला वाटत असेल, की अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ते मुलं एन्जॉय करतात, तर असं नाही आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अशासाठी असतात, की मुलांना थोडासा वेळ म्हणजे मुलांना थोडंसं स्वतःमध्ये एक्सप्लोर काहीतरी करता येईल. तर आधी मुलांना विचारा, की बाबा तुम्हाला याच्यामध्ये आवड आहे का? आणि तरच लावा आणि प्लीज मुलांकडून खूप जास्त एक्स्पेक्टेशन्स ठेवू नका.